ए डॉन अरे झाली व्यवस्था तुझी पण आता फरक पाण्याची काय होती तुला इकडे जवळ आहे. लवकरच आपण पण मैदानावर सज्ज हो. पण सुरजा काय चाललंय? काय ना बघ ह्याला सांगतोय पुढचं नियोजन कसं असणार आहे. हे चाललो होतं इकडच गावात. बरं बस की. चल की ये. पण सुरजा जमतंय गॅरेजचं काम? जमतंय बाबा हळूहळू शिकतोय. मामा काय म्हणते? मामा काय मोहितच असतो. ह्यो पाना घे तो पाना घे असं कर तसं कर ऑइल टाक कांदा कर. हाय मामाचं त्यात त्याला काय आठवत नाही एवढी मोठी गोष्ट. काय बाबा आता आठवतोय हळूहळू. हा? मला टेन्शन येतं कधी कधी मला विसरून जाईल मला कामं भेटले म्हणून. बरं जाऊ दे. काय म्हणत होता मग काहीतरी म्हणणार होता. अरे हो सांगायचं राहून गेलो किती बदलली ती गॅरेजला माहिती तुला. हा काय बोलते नाही मग? बॉला कुठल्या तोंडाकडे बघा ना माझ्या बॉलाच्या लांबच राहिलं. किती दिवस झाले तेच चाललंय. एकदा विचारून बघ तिला. आज फायनलच करतो आज विचार रेकम फ्रिकी. नक्की विषय काय तरी विचारतो. मी काय म्हणतोय आज वीरची जत्रा आहे. ते आसमी बरं नक्की येईल. काय कर देवाच्या दारात आपलं विचारून टाक. काय होईल ते होईल बघू. झालं देवाच्या नशिबाने तर गॅरेज जाईल ना डबा द्यायला आलो का विचार चालते. नक्की विषय काय विषय काय? बरं चल कर हो चालते तुम्ही पण. अस्मिता तुमचं रान आहे का? हो हे सगळं आमचं रान आहे. चांगलं आहे की. चांगलं आहे की पण तुम्हाला काही सांगितलं नाही. काय ग? तू त्या सूर्याला कशाला काय म्हणली? तो सूर्जा वय तो काय डोक्यावर पडलाय का ग? जेव्हा बघाव तेव्हा तोंडाकडे बघत असतो. ए गप्पे सूर्या किती माझा चांगला मित्र आहे माहिती ना तुला. आणि तू काहीतरी म्हणलीच असशील की त्याला त्याशिवाय ते असा बिघडलाय का? अगं हा म्हणजे त्या दिवशी नाही का मामानं आम्ही खरेदीला चाललो होतो आणि ती तिकडून येत होती ते त्याचे मित्र ती आणि ते खोंड घेऊन तितकं भारी खोंड होतं ते. आणि हा काय म्हणला की त्याला आम्ही बैलगाडा शर्यतीत नेणार आहे पळवायला. शेवटी अन्यायच करणार आहे ना त्याच्यावरती. मग मला आला राग. पण अगं तुला काय ह्यातलं माहित नाही ना मग तू त्याला कशाला काय म्हणलीस? बरं जाऊ दे ती बघू आपण नंतर ना काय असेल ती. तुला आहे ना आमच्या रानातली 4-5 प्रकारची फुलं लावल्यात ना ती दाखवून आणते. चल प्रल्हाद ए प्रल्हाद बोला की साहेब का हो काय गाडीचं काम काढलं काय? नाही मग होतं जरा एक वेगळंच काम. बर बर या की यात. तरी पण वेगळं काय काम काढले? हाय आता सांगायचं म्हणजे खाजगी मध्ये बोललं पाहिजे. बर 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 बोला की काय म्हणताय? पोराविषयी बोलायला आलो होतो. बर काय म्हणताय? पोरगान काय म्हणलं काय तुम्हाला? मग थोडस त्याच मला चरित्र काय सांगू आता. बर माझ्याकडनं 20,000 रुपये घेऊन गेलाय. 20,000? 20,000 आता तू आणि कशाला घेतले? दोस्त म्हणून दोस्ताचा पोरगा म्हणून दिलं त्याला. बर पण असं आहे हा. की वेगळं वळण लागू नाही गाड्या. नाही 20,000 रुपये घेतले हा. कशासाठी तुम्ही विचारलं का नाही त्याला काय? आता तुझा पोरगा म्हणल्यावर मी कशाला विचारू. विश्वासानं दिलं मागितलं असतील किंवा तुझ्याशी चर्चा झाली असेल असं वाटलं मला. अहो माझ्याकडूनही पैसे घेतले शाळेला लागायच्यात म्हणून. हा. आता ते नक्की काय करतोय? तुमच्याकडून वरनं पैसे कशासाठी घेतले हा मला प्रश्न पडलाय. बघ बाबा लक्ष ठेवलं पाहिजे वेळीच पोरांच्यावर. नाहीतर अशी बिघडायला लागली ना पोरं तर काय खरं नाही. आपला धाक पाहिजे त्यांच्यावर. काय रोज गॅरेजला सकाळच्या बारी यावं लागतंय. दिवसभर माझं काय लक्ष घरात नाहीये. हा. स्पष्ट सांगतो. पण आता मला संध्याकाळी घरी गेल्यानंतर कळेल नक्की काय ऍडजस्ट झालंय ते. पैसे का घेतलेत कशासाठी घेतल्यात त्याचं कारण काय हा. मी विचारतो. पैसे काय माझा आज ना उद्या मिळतील. बर काय मिळलं तरी मित्राच्या पोरासाठी त्याचं काय. नाही नाही मी देईल पण मला एक्झॅक्ट पैसे कशासाठी घेतले एवढे हा, त्याचं कारण मला कळू द्या. बरोबर आहे. आता तुम्ही बोललाय म्हणून ह्याच्या सविस्तर मी चर्चा करतो त्या संघ की तू बरोबर. 20,000 रुपये सापकाळांचे घेतले कशाला. हा. आज तागात मला असं काय कोणी वरडत आलं नाही की पैसे घेतलेत म्हणून. त्याची आई देते मी देतोय पैसे त्याला लागेल तसे त्याला काही कमी पडून देत नाही तरी मला पण 20,000 आश्चर्य घेतले वाटलं. कशाला? मला बी आश्चर्य वाटलं की एवढी मोठी रक्कम घेऊन करतय काय पोरग ते तुमच्या कानावर घालावं म्हणून आलो. बरं बरं असू द्या मी बघतो. घरी गेल्यानंतर सविस्तर चर्चा करतो आणि तुम्हाला उद्या सांगतो काय ते. चालेल.
चालतंय चालते चालते. बरं झालं माझ्या कानावर घातली ती, हा मला कळल तरी पोरग नक्की काय करतंय. बरोबर आहे, आपली पोरं आपल्या हाताशी पाहिजे. येऊ कमी आता बरं बरं आणि काळजी घ्या. ओके येतो घेतो जाऊ. ओ सपकाळ हो गावात तेवढं काय कोणा बोल नका, काही याड लागलं नाहीतर का काय? पोराचं आमच्या नाव खराब होईल. बोल नाही. ना कोणा काय असं कसं माझ्यासाठी. तुझी आब्रू ती माझी आब्रू कशाला बोलतोय मी कोणाकडे? बर बर चालते या या. अरे पोराने काय त्याला वाईटच केला. होय ओंकार शेठ, काय फोन उचला ना, काय व्हायना, मला तुमचं काय नियोजनच कळा ना. फोन केला सायलेंट, त्या आद्यान बबल्या गेला जरा गावात, त्यांना म्हणलं पोरा गोळा कर, थोडं प्रचाराचं नियोजन करून घेऊ. अहो राजकारणाचं काय ओंकार शेठ तुम्ही घेऊन बसलाय. महाराष्ट्रात एक नंबर टॉपची यात्रा आहे वीरची. राजकारणाने ही प्रचाराने ही पोरण ही त्यावर साईडला जावं लागलं आपल्याला यात्रेला. यात्रेला जायचंच आहे की, एवढं काय त्यात, यात्रेला जायचंच की. बघा बाबा, अहो जावं लागल, नवस बोलायला लागेल तिथं, तर आपलं काम होऊन जाईल लगेच. नवस कुठनं किती लांब लांब लोक येते तुम्हाला माहितीये का? नवस करा पण चांगल्या मनाने. चांगल्या मनानं म्हणजे अहो ओंकार शेठ, तुमचं आम्हाला माहिती कसं असतं, सारखं वादीवादीच विषय. कारण ते देव आहे, देवापासून काहीच लपत नाही, तुम्हाला माहिती. कर कर ठीक आहे. चल चला. तो वीरचा मस्कोबा आहे जागृत जागृत जीवन. जायचं वीरला, येऊन नवस करून. चला की. फादरला बी सांगितलं पाहिजे. प्रल्हाद गाडी झाली का सर्व्हिसिंग? अहो चालली बापू. सारखी बंद पडते, वाच व्यवस्थित करा. नाही नाही तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित केलंय, स्वतः मीच काम केलंय अहो बापू. नाही वाच व्यवस्थित करा. नाही नाही व्यवस्थित झाली, काय रोडला टेन्शन त्रास घेऊ देता नका. कामाची नाही. हा? रोडला त्रास देता कामाची नाही. नाही नाही सर्व्हिसिंग सगळं केलंय, ऑइल बदली ती सगळं झालेलं आहे. हा. बापू काय टेन्शन घेऊ नका, गाडी झाली व्यवस्थित. सुरजा अरे बाबा एवढा चकाचक आलायस, कामावर काय एवढी चकाचक कपडे घालण्यात येतोय? काय लग्नाला चालला काय कुठं? कामावर आलाय का कुठं? लग्नाला चाललाय? कामावर चालू आहे. मग एवढी चकाचक कपडे नाहीत लागत, वाटमळकी कपडे घालून यायची गॅरेजला. बर मी चाललोय स्पेअरपार्ट आणाय बाहेर हा. फलटणला. ती गॅरेज नीट सांभाळ, नाही तर गाड्यांचं काय कुरबड करू नको इकडे तिकडे. हा. चालतंय. मामांना काय कळते, एवढी बाची रोज डबा द्यायला ते म्हणलं आपण कसं टॉप राहिलं पाहिजे. तसं आज विचारतोच तिला नक्की विषय काय झाला, काय मी येतच असेल. मामा 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 कुठे गेलाय? मामा होय, मामा इकडे फलटणला गेले स्पेअरपार्ट आणायला. ओ ऐका की, मला काय म्हणायचं, ओ ओ ऐका की, काय रे? एवढं का वैतागलाय? मला काय कळणार, 2-3 दिवस झालं की 2-3 दिवस कुठलं किती दिवस झालं, काय काय विषय नक्की? तू आहे ना? बर बर ते राग सोडा. आमची इथे यात्रा आली वीरची, आणि आम्ही दररोज जातो. मी आसमी तुमची मैत्रिणीच आहे, आम्ही बरोबर मित्र जातो. त्याच्याबरोबर येता का यात्रेला? बरं ठीक आहे. लय भारी यात्रा असते, नक्की आवडेल तुम्हाला.